प्रथमतः आज इथं उपस्थित मी सर्व पत्रकारांचं आणि मीडिया चॅनलचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण माझ्या विनंतीला मान देऊन आज 13 जानेवारी 2026 मी जी अधिकृत पत्रकार परिषद बोलवली त्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला, माझी बाजू मांडण्याकरिता उभे राहिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। मी प्रभाग क्रमांक 12 रुपीनगर तळवडे या प्रभागातील शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाकडून अधिकृत उमेदवार म्हणून माझी अधिकृत उमेदवारी म्हणून मी उभा आहे। माझं ओबीसी अ गटाकडून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे। तर तुम्हाला आता काही जे प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता, मी त्याला जे काही उत्तर देणार ती खरी देणार आहे। दिवस आहे, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, आपण अनेक दिवस प्रचार करत आहात, कसा प्रतिसाद आहे जनतेवर? जनतेचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। जनता माझ्या महिला भगिनी असतील, माझ्या माता भगिनी असतील, माझ्या लाडकी बहिणी असतील, ह्या सर्वांचा मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। माझे ज्येष्ठ नागरिक यांचाही मला खूप मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे। प्रभागामध्ये आपण अनेक कामं केली आहे, याआधी आपण चर्चेच्या आहात प्रभागामध्ये। त्याचप्रमाणे आपले जे पक्षाचे नेते आहेत एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणींसाठी जी योजना आणली आहे त्या कामांवर जे शिवसेना शिंदे गट आहे ते सध्या वोटची मागणी करत आहे, काय म्हणणार यापुढे कशा पद्धतीने आपली वाटचाल राहणार आहे कामांकडे? शिंदे साहेबांचं मी आमचे मुख्य नेते आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील एका कामगाराच्या मुलाला त्यांनी न्याय देऊन मला जी अधिकृत उमेदवारी जाहीर केली त्याच्याबद्दल मी माझ्या शिवसेना पक्षाचं आणि आमच्या मुख्य नेते शिंदे साहेबांचं, त्याचबरोबर आमचे नेते इरफानभाई सय्यद आणि श्रीरंगाप्पा बारणे यांचे आभार व्यक्त करतो। आपण जो योजनाबाबतीत जो प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रात आता सध्या सगळ्यात चर्चेत असलेली योजना लाडकी बहीण योजना, ही योजना अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहे। त्याचा अनेक माझ्या लाडक्या बहिणींना, माता भगिनींना त्याचा लाभ मिळत आहे आणि त्याच्यावरती अनेक उद्योगधंदे तयार झालेले आहेत, म्हणजे अनेक जणांना रोजगार पण मिळालेला आहे। आणि अशा नुसतं लाडक्या बहिणीची योजना असून तर वैद्यकीय सेवा असतील, इतक्या शासकीय योजना असतील, शैक्षणिक योजना असतील, याच्यामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला या योजना संदर्भात त्याचा अनेक नागरिकांना फायदा होत आहे। जाधव साहेब एक महत्त्वाचा प्रश्न विचारतोय। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ज्या वेळेस जाहीर झाली त्याच्या पूर्वसंध्येला अनेक उलथापालथी घडल्या, अनेक राजकीय पक्षांनी त्या ठिकाणी अनेक उमेदवार आयात केले, फोडाफोडीचं राजकारण झालं। आज खरं तर शेवटचा प्रचाराचा दिवस आहे, आजही काही प्रमाणामध्ये दबाव तंत्राचा वापर केला जातोय। तुमच्या बाबतीत तसं काही घडलंय का, किंवा तुम्हाला कोणी काही फोन वगैरे केलाय? हा, अतिशय चांगला प्रश्न आहे हा। तुम्ही जो प्रश्न विचारला की फोडाफोडीचं राजकारण, दबावाचं राजकारण, माझ्या बाबतीत तसं काही नाही घडलं। का तर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी रोज फ्लो मध्ये असतो, मला असं कोणाचा दबावाचा प्रश्नच येऊ शकत नाही। आणि माझे सर्व राजकीय पक्षांचे माझे इथं संबंध चांगले आहेत माझे। तुम्ही म्हणताय फोडाफोडीचं राजकारण, ते इतर पक्षात होऊ शकतं, माझ्याकडे काही झालं नाही। माझ्याकडं माझ्या सामाजिक कार्यामुळं माझी जी ओळख आहे ती सामाजिक कार्यकर्ता म्हणून आहे। पक्षाचा पदाधिकारी जरी असलो तरी माझ्याकडे लोक जनसेवक म्हणून बघतात, सामाजिक कार्यकर्ता म्हणून बघतात। आणि दबाव वगैरे तसं काही माझ्यावरती आलेलं नाहीये, उलट सर्व पक्ष मला सपोर्ट सुद्धा करतायत। आता हा तुम्ही म्हणता की कसं काय सपोर्ट करतायत, कारण ते वेगळे मी वेगळा, पण माझा सामाजिक कार्याची दखल नागरिक आणि माझ्या इतर उमेदवाराची जे आहेत माझे प्रतिस्पर्धी त्यांना सुद्धा माझं कार्य माहिती आहे, ते सुद्धा माझी चांगली दखल घेत आहेत। त्यामुळे दबाव वगैरे असं काही मला आलेलं नाहीये, सगळ्यांचं मला सहकार्य आहे। संदीपजी, ज्यावेळेस आम्ही प्रभाग क्रमांक 12 मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी, कल जाणून घेण्यासाठी फिरत होतो, तेव्हा आम्हा पत्रकारांना जाणवलं की या ठिकाणी तुम्हाला जनाधार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे, लोकांचा पाठिंबा किंवा कल तुमच्या बाजूने दिसून येतोय। जर तुम्हाला प्रभाग 12तील जनतेनं त्या ठिकाणी नेतृत्व करण्याची संधी दिली पालिकेमध्ये, तर तुम्हाला कोणासोबत काम करायला आवडेल? कारण की शिवसेनेचे जे उमेदवार आहेत, जे नगरसेवक होतील, त्यांची निर्णायक भूमिका पालिकेमध्ये असणार आहे। अगदी बरोबर, अगदी बरोबर। शिवसेना राज्यात दुसरा 2 नंबरचा पक्ष ठरलेला आहे। येत्या तुम्ही मागच्या ग्रामपंचायत असेल, नगर परिषद असेल, या ज्या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांनी अतिशय कमाल करून दाखवली, एक ती जादूच करून दाखवली त्यांनी की नंबर 2 वरती येऊन थांबलेलो आहोत आम्ही।
तर 2 नंबर सुद्धा हा फार मोठा नंबर आहे. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की माझ्यासोबत म्हणजे मी समजा मी तर निवडून येणारच आहे. माझ्या लाडकी बहिणींच्या, माझ्या माता बहिणीच्या, माझ्या ज्येष्ठ नागरिकांच्या जीवावरती मी निवडून येणार आहे. माझा निवड, माझी उमेदवारी आणि माझा विजय हा ऑलरेडी झालेला आहे. तर तुमचा जो प्रश्न आहे की माझ्यासोबत काम करायला कोण आवडेल, तर मला या भागात नाहीत ना अनेक उमेदवार आहेत. सगळे माझे चांगले मित्र आहेत, सगळ्यांबरोबर माझे चांगले संबंध आहेत. पण त्यातल्या त्यात एक उमेदवार मला असा आवडतो की शीतलताई वर्णेकर. त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर धनंजय वर्णेकर हे माझे चांगले मित्र आहेत, सहकारी आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांचं कार्य म्हणजे काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहित नाहीये. पण मी माहितीचं सांगतो कारण मी सामाजिक क्षेत्रात काम करतो. त्यांच्या अनेक म्हणजे आपल्या राज्यात तर त्यांच्या संस्था आहेत, कॅम्ब्रिज म्हणून अनेक शैक्षणिक संस्था आहेत. पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी आपल्या भारताच्या ह्याच्यात त्यांचं नाव चांगलं गाजलेलं. भारताच्या पलीकडे जाऊन त्यांचं नाव आहे. म्हणजे सोपं नाहीये एक तळागाळातला माणूस इतक्या वर जाऊन एवढ्या लांबपर्यंत झेप घेणं. आत्ताच्या घडीला त्यांचं जर काम सांगायचं म्हटलं तर ते अनेक वृद्ध लोकांना डबे पोचवायचं काम करतात. मी आज मीडिया समोर सांगतोय, माझे प्रतिस्पर्धी नाहीये किंवा काही मला त्यांचं हे नाहीये, पण त्यांचं काम जे काम बोलतं. त्यांचे ज्येष्ठ नागरिकांना डबे पोचवायचं काम असेल, शैक्षणिक संस्था अनेक ठिकाणी त्यांनी तरुणांना शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी वर आणलेले अनेक संस्थेच्या माध्यमातून ते काम करत असतात. म्हणून जर पालिकेत मी तर निवडून जाणारच आहे, तर माझ्यासोबत शीतलताई वर्णेकर मला सोबत असतील तर मला बरं वाटेल. कारण शैक्षणिक क्षेत्र आहे आणि कुठेही गेलं तर शैक्षणिक क्षेत्राचा बुद्धिजीवी माणूस सोबत असणं फार महत्वाची गरज आहे. त्याचबरोबर माझे एक मित्र आहेत जाधववाडी प्रभाग क्रमांक 2 रोहित भाऊ जगताप. अतिशय तरुण कार्यकर्ता आहे, 28 वय वर्ष आहे. पण त्याच्या जाधववाडीच्या ज्या अतिक्रमणामध्ये त्याचं 4 कंपन्या लॉस झाल्या तरी पण डगमगला नाही. तेवढ्याच ताकदीनं तो प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभा राहिला आणि आजही त्याला शिवसेनेची अधिकृत उमेदवारी भेटलेली आहे आणि तेवढ्याच ताकदीने तो तिथं लढतोय. त्याचाही पालिकेला तिथं राखला जाणार आहे. त्याचबरोबर आमच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये माऊली जगताप माझ्या गावातले ते जळगावचे आहेत. अतिशय हरवणारी पोरगा आहे, गरीब कुटुंबातला आहे. पण आज त्यांनी बिजलीनगर असेल 17 प्रभाग क्रमांक 17 असेल तिथं त्यांनी जळगाव धुळेच्या माध्यमातून खूप मोठा जनसंपर्क तयार केलाय आणि चांगल्या मातब्बर लोकांना तो जी टक्कर आहे आणि त्याचा विजय पण निश्चित असणार आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्हा अध्यक्षा मनीषाताई पारंडे यांचंही खूप मोठं काम आहे. असे जर तगडी लोक असतील तर आम्हाला पालिकेत काम करताना सोपं जाईल आणि काम करण्याचे आम्ही खरंच पिंपरी चिंचवडमध्ये एक चांगला इतिहास घडू एवढी मी तुम्हाला ग्वाही देऊ शकतो. तर जाधव साहेब, तुम्ही पुणेकर यांचं नाव घेतलं, त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. तर तुमच्या मनाचा हा मोठेपणा आहे, काय तुमचा जाहीर पाठिंबा समजायचा? नाही, जाहीर पाठिंबा मी असं पत्रकार समोर नाही करू शकत. माझे संबंध आहेत. बरं, माझे संबंध शीतलताई वर्कर बरोबर असतील कारण त्यांनी महिलांच्या बाबतीत खूप मोठा त्यांचा जनसंपर्क आहे. महिलांना त्यांची खूप मोठी मदत होती. जाहीर पाठिंबा मी पत्रकारासमोर जाहीर नाही करत, पण माझी शुभेच्छा आहेत त्यांना की त्या निवडून यावा म्हणून. जनतेने आपल्याला संधी दिल्यास अशी कोणती कामं प्रभागामध्ये आहेत जे आपण आधी हातात? अतिशय उत्तम प्रश्न आहे. गेले अनेक वर्ष मी आणि माझे मित्र माझे मार्गदर्शक सुखदेव नाना मस्के असतील, वृक्षप्रेमी आहेत. अनेक ठिकाणी त्यांचं इथून त्यांच्या गावात नगरपर्यंत त्यांचं खूप मोठं काम आहे. झाडं लावा झाडे जगवा यासाठी त्यांचं जीवाचे प्राण करतात ते. माझ्याबरोबर पिंपरी चिंचवडमध्ये आमचा इतिहास आहे. फ प्रभागमध्ये आमचा येतो. फ प्रभागमध्ये जनसंवाद गेले 7 ते 9 वर्षापर्यंत पालिकेत नगरसेवक नव्हते. त्या दरम्यान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने जनसंवाद सभा प्रत्येक प्रभागात घ्यायची. त्याच्यामध्ये आम्ही फ प्रभागामध्ये आमचं रेकॉर्ड आहे. नाना असतील, मी असेल, आम्ही जनसंवादच्या माध्यमातून पुराव्यासहित बोलतोय. जनसंवादच्या माध्यमातून आम्ही आमच्या प्रभागातील अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. मग ते खड्डे असतील, पाणी असतील, लाईट असेल, आरोग्याच्या सेवा असतील आणि अनेक इतर सुविधा असतील. या बाबतीत आम्ही सतत पाठपुरावा करून आम्ही जनसंवादच्या माध्यमातून रेकॉर्ड तोड काम करून आता ज्या सुविधा केलेल्या आहेत त्या सर्व आम्ही जनसंवादाच्या माध्यमातून केलेलं आहे. आता जर त्याला कोणी काय म्हणत असेल आम्ही केलं तर तो एक राजकीय पार्टी, पण आम्ही सत्यतेपूर्वक बोलतोय. असे अनेक पत्र आमच्याकडे आहेत, तुम्ही मीडिया समोर हे दाखवू पण शकता. रस्ते, खड्डे, लाईट, पाणी हे सर्व आम्ही आमच्या जनसंवादच्या माध्यमातून केलेले, नागरिकांच्या हितासाठी केलेले, माझ्या प्रभाग क्रमांक 12च्या हितासाठी केलेले. शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न आहे, प्रभागातील मतदार राजांना आपण या लोकशाहीच्या उत्सवामध्ये काय आवाहन कराल? मी सर्वांना विनंती करेल, मतदान हा आपला अधिकार आहे. आपला अधिकार गमवू नका.
आपल्याला जर 5 वर्ष चांगलं काम करणारा नागरिक किंवा मनुष्य किंवा एखादा नेता द्यायचा असेल, एखादा पुढारी द्यायचा असेल, तर तुम्ही सर्वांना माझी नम्र विनंती आहे, येत्या 15 तारखेला सकाळी लवकर उठून आपला अधिकार, आपला हक्क बजावण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करा आणि आपला योग्य उमेदवार आपण निवडून द्या. 16 तारखेच्या निकालाचा काय विश्वास आहे? 100% शिवसेना शिंदे साहेबांचा हा शिलेदार, इथला बालेकिल्ला, शिवसेनेचा बालेकिल्ला, रुपीनगर, त्रिवेणीनगर, प्रभाग क्रमांक 12, सहयोगनगर, तवडे, गावठाण हा आमचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे. काही कालांतर तर थोडासा डगमगला होता, पण आज मी स्वतः या प्रभागात काम करतोय. मला माहिती आहे माझे शिवसैनिक त्याच ताकदीने माझ्या पाठीशी उभे आहेत आणि शिवसेनेचा बालेकिल्ला संदीप जाधव राखणार आणि 16 तारखेला गुलाल भंडारा हा आमचा शिवसेनेचा संदीप जाधवच्या माध्यमातून येणार आणि भगवा हा पालिकेवरती फडकणार. जाधव साहेब, तुम्ही ज्या प्रभागातून उभी आहात, तुमच्या वार्डमधून उभी आहात, ज्या जागेसाठी लढतायत, त्या जागेवरती इतर पक्षाचे काही मातब्बर आहेत, त्यांचे तुम्हाला आव्हान असणार आहे, त्याच्याकडे कसं पाहता, कशी टक्कर देणार? आहे चांगला प्रश्न आहे. मातब्बर खूप आहेत, त्याला आम्ही धनशक्ती नाव देतो. धनशक्ती समोर माझी शिवशक्ती ही लढत फार जोरात होणार आहे. अख्ख्या पिंपरी चिंचवडमध्ये आमची रंगत गाजणार आहे. कारण तसं जर बघायला गेलं, मला नावं नाही घ्यायची कारण प्रतिस्पर्धी आहेत. मी एकटा बाहेरचा माणूस आहे. बाहेरचा म्हणण्यापेक्षा आम्ही बाहेरच्या म्हणजे कुणी जळगाववरनं आले असेल, कुणी लातूरवरनं असेल, कुणी उस्मानाबाद, कुणी बार्शी, अशा अनेक भागातनं, अनेक जिल्ह्यातनं आमचे आई वडील इथं कामं करण्यासाठी आले होते, पोट भरण्यासाठी आलो होतो. त्याच्यामुळे आम्हाला हा बाहेरचा शब्द येतो. इथले जे प्रस्थापित गाववाले आहेत त्यांची संख्या ही भालेकर यांची संख्या खूप मोठी आहे. आता जर तुम्ही नीट जर अभ्यास केला तर इथं भालेकर लोकांची संख्या जास्त आहे. कशा संदर्भात? उमेदवारी संदर्भात माझेच प्रतिस्पर्धी आहेत मला, पण सगळेच भालेकर आहेत. त्याच्यामध्ये मला माझ्या गटामध्ये 3 प्रतिस्पर्धी मला भालेकर आहेत. आणि जर बघितलं तर महिलांमध्ये पण भालेकर आहेत, पुरुषांमध्ये पण भालेकर आहेत. आणि आम्ही महिलांमध्ये 3 बाहेरच्या महिला आहेत आणि मी एकटा पुरुष आहे. त्याच्यामुळे रंगत जी होणार आहे ती खूप जोरात होणार आहे. एकटा बाहेरचा वरचेच अनेक गाववाले, पण ती आम्ही मैत्रीपूर्वक लढणार आहोत. आमचे संबंध त्यांच्याशी चांगले आहेत. हे फक्त तुम्हाला एक पत्रकारांची परिषद आहे म्हणून मी फक्त माहितीपूर्वक सांगितलं की गाववाले आणि बाहेरची अशी एक मोठी रंगत लढत होणार आहे इथं. आणि विजय संदीप भाऊ जाधव मोठ्या लीडने निवडून येणार आहे. जाधव साहेब, एक महत्वाचा प्रश्न विचारतो. काही दिवसांपूर्वी नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यानंतर विजय उमेदवार हा आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षामध्ये गेला. जर तुम्हाला काही त्या ठिकाणी प्रलोभनं दाखवली गेली तर काय होणार का, की शिवसेनेवरती ठाम राहणार आहे? नाही सर, मी पहिल्यांदा खरं सांगायचं तर सामाजिक कार्यक्षेत्रात माझी लहानपणापासून माझी एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून सुरुवात झाली होती. मला काम करायला आवडतं. सामाजिक काम हे माझं पिंड आहे. मला बाळासाहेबांचं एक वाक्य आठवतं, 80% समाजकारण, 20% राजकारण. ह्या तत्वावरच मी चाललेलो आहे. तुम्हाला खोटं बोलत नाही. एकता मित्र मंडळाच्या लहान असताना एकता मित्र मंडळाच्या माध्यमातून जी सुरुवात केली ती आज तागायत. मी त्याच गोष्टीवर ठाम आहे. मला पहिला पक्ष आवडला होता. मी बाळासाहेबांना मानतो, दिघे साहेबांना मानतो, शिंदे साहेबांना मानतो, कारण ग्राउंड लेवलवरती वर आली लोक आहेत. त्याच्यानंतर मी पहिला जो पक्ष प्रवेश केला होता तो बच्चू कडू, प्रहारचे बच्चू कडू. त्यांनी मला शिवसेनेचं आपलं प्रहारचं भोसरी विधानसभेचं संघटक पद दिलं होतं. त्याच्या माध्यमातून मी खूप चांगली वाटचाल केली होती, खूप मोठी बांधणी केली होती. आणि तुम्ही जर विचारलं की निवडून आल्यानंतर मी पक्ष बदलणार का, तर मी पक्ष बदलणार नाही. आत्ता सुद्धा वेळ आली होती. अनेक जणांनी पक्ष प्रवेश केले तिकिटासाठी आणि आर्थिक बाबीसाठी, पण संदीप जाधव त्याच गोष्टीवर ठाम आहे. लढलो तर अपक्ष लढलो असतो आणि निवडून जरी आलो असतो अपक्ष तरी मी शिवसेना शिंदे साहेबांची शिवसेना सोडली नसती. कारण तिथं धनुष्यबाण आहे, बाळासाहेबांचे विचार आहेत, दिघे साहेबांचं काम आहे. म्हणून मी हा पक्ष निवडून आल्यानंतर सुद्धा मी तिथंच ठाम राहणार आहे. तुमचे एकूण पूर्ण शहरामध्ये 60 उमेदवार आहेत. म्हणजे 57 शिवसेनानी स्वीकृत 3 अशा पद्धतीचे आहेत. तर 60 पैकी किती जागा येतील शहरामध्ये? 60 पैकी मला 55 जागेवरती मला अपेक्षा आहे आमचे शिवसैनिक निवडून येतील म्हणून. काही धनशक्तीच्या जोरावरती इकडे तिकडे गोष्टी घडणार आहेत, पण 55 जागेवरती मला ठाम विश्वास आहे आमच्या शिवसेनेच्या जागा तिथं 100% येणार आहेत. जाधव साहेब, तुमच्या प्रभागासाठी विजन काय असणार आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. विजन ठेवूनच मी या क्षेत्रात उतरलेलो आहे. माझ्या प्रभागात रेड झोनची लटकती तलवार आहे. त्या रेड झोनच्या नावाखाली आमच्या इथं कामं होत नाहीत. गेले अनेक वर्ष आमचा प्रभाग अनेक सुविधांपासून वंचित आहे.
टॅक्स भरून सुद्धा आम्हाला काही गोष्टी मुबलक स्वरूपात भेटत नाही. टॅक्स हा मात्र कंपल्सरी घेतला जातो. लाईट बिल नाही भरलं तर लाईट कट केली जाते, टॅक्स नाही भरला तर घरावरती तुमचं सील केलं जातं. अशा अनेक तक्रारींना नागरिकांना समोर जावं लागतं. तर माझा जो प्रश्न आहे, तुमचा जो प्रश्न आहे मला विचारलेला की काय सुविधा, मला इथं सेपरेट पाण्याची टाकी हवी. माझ्या प्रभागात मला सेपरेट पाण्याची टाकी हवी आहे. 24 तास पाणी हवं आहे. स्वच्छ सुंदर रस्ते हवेत. ड्रेनेज लाईन मला चांगली हवे. ड्रेनेजसाठी साहेब मी गेले 2दा, म्हणजे ह्या 2 ते 4 वर्षात मी 2दा माझं उपोषण झालं. तुम्ही कधी ऐकलंय का ड्रेनेजचं उपोषण झालंय महाराष्ट्रात? रस्ता लाईट पाणीसाठी मी उपोषण केलं. मी लाईटसाठी वारंवार लाईट जाते माझ्या इथे, लाईटसाठी माझे आंदोलन झाले. आम्ही जरी बाहेरनं आलेलो असलो, आम्ही आलोय पोट भरण्यासाठी, आमच्या एवढे आले ते पोट भरण्यासाठी, पण बाहेरचा आस्थापित आणि प्रस्थापित असा वाद आम्ही न करता आम्ही गुन्ह्या गोविंदाने एकोपाने इथं राहतो. माझ्या प्रभागात माळी समाज असेल, मुस्लिम समाज असेल, बीडचा समाज असेल, पण आमच्यात कधीही असा दुजाभाव झालेला नाहीये. आम्ही गुन्ह्या गोविंदाने इथं राहतो. आमचा कुठलाही आस्थापित प्रस्थापितचा वाद नाहीये. जरी गाववाले असतील त्यांचंही आम्हाला चांगलं सहकार्य आहे. आणि आम्ही सगळे मिळून आमचा प्रभाग कसा प्राधिकरण होईल, एकट्याने काही होत नाही, सगळ्यांनी मिळून केलं तर खूप चांगल्या पद्धतीने होतं. एकत्र आलो, बुद्धिजीवी लोक घेतली, शैक्षणिक क्षेत्रातली लोक घेतली, सामाजिक क्षेत्रातली लोक घेतली, सर्व धर्माची लोक घेऊन जर काम केलं तर आपला प्रभाग एक चांगला प्रभाग, प्राधिकरण सारखा स्वच्छ प्रभाग आपल्याला भेटेल, अशीच मी आशा बाळगतो. आणि ते काम करण्यासाठी लोकांनी मला निवडून द्या हे मी हात जोडून कळकळीची विनंती करतो. माझं चिन्ह आहे धनुष्यबाण, नंबर 1. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं मला जो नंबर भेटलेला आहे तो नंबर 1, म्हणजे प्रभाग क्रमांक 12 मध्ये धनुष्यबाण आणि नंबर 1. अगदी लोकांना सोपं आहे. सुरुवातच माझ्यापासून झालेली आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाला निवडून द्या एवढीच मी कळकळीची विनंती करतो. आणि इथून पुढेही असा संदीप भाऊ जाधव तुमच्या सेवेत तत्पर राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काय निवडणुकीचं वातावरण? निवडणुकीचं वातावरण अत्यंत पोषक आहे. संदीप जालम जाधव हे माझे मित्र आहेत. जवळजवळ 10 ते 12 वर्षापासून ते या रुपीनगर परिसरात वार्ड क्रमांक 12 मध्ये ते काम करतात. त्यांचं काम मी त्यांच्याबरोबर काम करतो जनसंवादाच्या माध्यमातून, त्यानंतर उपोषणाच्या माध्यमातून. आणि लोकांच्या त्यांचं काम म्हणजे माणूस 1 नंबर, काम 1 नंबर आणि बटन 1 नंबर आहे. त्यांना शिवसेना शिंदे गटांचं धनुष्यबाणाचं चिन्ह मिळून त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. आणि खूप मोठा प्रतिसाद, चांगला प्रतिसाद रुपीनगरमध्ये महिलांच्या माध्यमातून, ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून मिळत आहे. आणि त्यांचं 1 कॉल प्रॉब्लेम सॉल्व या घोषवाक्यामुळे आणि त्यांच्या ते केलेल्या कामामुळे त्यांना 100% यश हे 16 तारखेला मिळणार आहे. उद्याच्या 15 तारखेच्या मतदानातून त्यांना पोचपावती मिळणार आहे. उमेदवार संदीप जाधवांचे एक मित्र म्हणून या मतदारसंघातील मतदारांना आपण काय आवाहन कराल? मी त्यांचा एक मित्र म्हणून संदीप जाधव यांना एक म्हणजे निवडून आल्यानंतर रुपीनगरच्या लोकांसाठी, नागरिकांसाठी क्रीडांगण, गार्डन, त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगल्या प्रकारची जागा आणि या भागात जे आरक्षण टाकलेले त्या आरक्षणासाठी हे सोडवणं गरजेचं आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय आपल्याला या सुविधा देता येणार नाहीत. म्हणून त्यांनी त्यासाठी पाठपुरावा करणं गरजेचे आहे. तसंच सबस्टेशन, लाईट, ड्रेनेज जे आहेत, ड्रेनेज 20-25 वर्षापासून ड्रेनेज टाकलेल्या लाईन आहेत त्या सुविधा, तसेच पाण्याच्या टाकीची आवश्यकता आहे. पाण्याची टाकी, पाणी प्रेशर कमी मिळतं, त्यामुळं ह्या मूलभूत सुविधा लोकांच्या नागरिकांच्या दररोजच्या निगडीत आहेत, त्या त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न करावा अशी मी त्यांना ग्वाही देतो.